आजच्या डेटमध्ये उद्योजकता है ना, लोकांना फक्त उद्योजकता हे वर्ड माहिती आहे, ठीक आहे, बट त्याची सुरुवात कुठून होते आणि त्याचं रिसर्च काय असतं, त्याचं डेव्हलपमेंट कसं करायचं, त्याच्यासाठीची जी लागणारी इकोसिस्टम आहे ती माहिती नसते. एंटरप्रेन्युअरशिपला किंवा बिझनेसमॅनला तो पॉइंट नसतो, ना स्टार्टिंग पॉइंट असतो ना एंड पॉइंट असं सिलेबस असतं, स्टेप्स असतात, असं काही तो नाहीये. ठीक आहे, ती जी जर्नी आहे ती एन्जॉय करणं हे आपलं काम आहे, विथ दॅट हार्डवर्क, विथ दॅट पेशन्स अँड विथ दॅट डिसिप्लिन. आणि तो हार्डकोर एंटरप्रेन्युअर जो असतो, हार्डकोर उद्योजक जो असतो, ज्याने मनात ठरवलेलंच आहे की मला करायचंच आहे, ठीक आहे, किंवा मला बिझनेसच करायचा आहे, किंवा मला त्यामध्येच डेव्हलपमेंट करायची माझ्या आयुष्याची, ठीक आहे. हा, जसं की सक्सेसफुल व्हायचं तर तुम्हाला वाहून घ्यावं लागेल ना कुठे. एक फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज बी असतो की तुम्ही जेवढं लवकर स्टार्ट करता तेवढं तुम्ही जास्त डॉमिनेट करू शकता. लोकांच्या मनामध्ये एक मिसकन्सेप्शन आहे की फंडिंगच असली पाहिजे, ठीक आहे. ऍक्च्युअल स्टार्टअप मध्ये फंडिंग लागतच नाही. जर तुमच्या आयडियामध्ये दम आहे ना तर तुम्हाला ₹1 लागणार. बरोबर, ओके, दिस इज अ फॅक्ट. IT खूप फास्ट आहे आणि स्टार्टअप्स येतात, पण तोपर्यंत कोणीतरी येतो त्या आयडियाला एका मोठ्या स्केलवरती इम्प्लिमेंट करतो. त्या टाईमला हे स्टार्टअप्स कसे टिकून राहतात किंवा इनोव्हेशन हे कसे करत राहतील आणि रिलेव्हंट कसे राहतील